नमस्कार. क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत. मी मयुरी पिंपळकर. खेळ हा अनेक लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असतो. प्रत्येक जण कोणता ना कोणता खेळ प्रकार पसंत करतो. काही जण खेळाची आवड करिअरच्या दिशेने पुढे नेतात, तर काही लोक आपल्या आवडत्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना फॉलो करत खेळाचा आनंद घेतात. देशाला क्रीडा क्षेत्राचा फार मोठा वारसा लाभलाय. यात हॉकीतील दिग्गज खेळाडू आणि जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद लाखो देशवासियांसाठी प्रेरणादायी असलेले व्यक्तिमत्व. दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांच्यासह सध्याच्या घडीला लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या क्रिकेटमध्ये देवाची उपमा लाभलेल्या सचिन तेंडुलकर या खेळाडूंचा समावेश आहे. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षी देशात 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी करण्यात येते. हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. त्यांच्या कारकिर्दीत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत 3 वेळा गोल्डन कामगिरी नोंदवली आहे. 1928, 1932 आणि 1936 या साली 3 वेळा भारताला गोल्ड पदक मिळाले होते. दशकांनंतरही त्यांची जादू कायम आहे. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. सरकारने 1956 मध्ये ध्यानचंद यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं. देशातीलच नव्हे तर जगातील महान हॉकीपटूंच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झाला. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी भारतीय लष्करात प्रवेश केला. 1922 साली ते लष्करात जॉईन झाले. त्यांना पहिल्यापासूनच खेळाची आवड होती. ते एक उत्तम खेळाडू होते. त्यांना हॉकीची प्रेरणा मिळाली ती सुभेदार मेजर तिवारींकडून, जे स्वतः क्रीडाप्रेमी होते. ध्यानचंद यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकी खेळण्यास सुरुवात केली. हॉकीतील लक्षवेधी कामगिरीनंतर ध्यानचंद यांना 1927 मध्ये लॉन्स नायक पदावर बढती देण्यात आली. 1932 मध्ये नायक आणि 1936 मध्ये सुभेदार असे प्रमोशन त्यांना मिळत गेले. मैदानातील सातत्यपूर्ण कामगिरीसोबत त्यांची बढती होत राहिली. लेफ्टनंट, कॅप्टन आणि मेजर या पदांपर्यंत त्यांनी मजल मारली. मेजर ध्यानचंद यांच्यातील कौशल्याबाबत बोलताना स्टिकला चेंडू जणू चिकटलेला असायचा असेही वर्णन ऐकायला मिळते. मेजर ध्यानचंद यांनी 1936 मध्ये बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. मेजर ध्यानचंद यांनी 1926 ते 1948 दरम्यान 400हून अधिक सामने खेळले. यात त्यांनी जवळपास 1000 गोलचा पराक्रम केला. हॉकीच्या मैदानात अभूतपूर्व कामगिरीसाठी सन्मानित करण्यासाठी 2012 पासून भारत सरकारने त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला. ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी संघाने ऐतिहासिक ब्रॉन्झ पदक पटकावल्यानंतर क्रीडा क्षेत्रात राजीव गांधी यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. 3 डिसेंबर 1979 रोजी ध्यानचंद यांचे निधन झाले होते. हिटलर सारख्या ताणशहाच्या समोर देखील भारताला सर्वोपरी मानणाऱ्या महान खेळाडूला आमचं विनम्र अभिवादन. ते भलेही आता आपल्यात नाही आहेत, पण खेळ जगतातील त्यांच्या योगदानाला नेहमीच लक्षात ठेवले जाईल.